तालुका वाई गावातील विकास कामांचे भूमिपूजन, लोकार्पण सोहळा व भव्य नागरी सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रम प्रसंगी जननायक आमदार श्री मकरंद आबा पाटील व खासदार श्री नितीन काका पाटील उपस्थित होते। वाई तालुक्यातील उडतरे येथे जननायक आमदार श्री मकरंद आबा पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून उडतरे गावासाठी 11,33,00,000 रुपयाचा भरघोस निधी मंजूर केल्याबद्दल त्या विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा तसेच माननीय श्री नितीन काका पाटील यांची राज्यसभेवर खासदारपदी निवड झाल्याबद्दल भव्य नागरी सत्कार व सन्मान सोहळा ग्रामपंचायत उडतरे व ग्रामस्थ मंडळ उडतरे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रम प्रसंगी वाई तालुक्यातील विविध शैक्षणिक सामाजिक संस्थेचे पदाधिकारी तसेच उडतरे गावाचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, महिला वर्ग, ग्रामस्थ या कार्यक्रम प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी उपसरपंच मोहन पवार यांनी केले। प्रमुख पाहुण्यांचे स्वागत सरपंच सौ अर्चना संतोष पवार, उपसरपंच चंद्रकांत बाबर यांनी केले। मनोगत प्रतापराव पवार, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस व प्रमोददादा शिंदे, व्हाईस चेअरमन किसनवीर सहकारी साखर कारखाना भुईंज यांनी व्यक्त केले। सर्वांचे आभार शिवाजीराव बाबर यांनी मानले।
छत्रपती शिवरायांच्या प्रसन्न पावन प्रतिमेला भावभक्तीचं अभिवादन, पुष्पहार अर्पण. यांच्याही प्रतिमांना अभिवादन. शहीद जवान अशोक सीताराम बाबर, शहीद जवान राजेंद्र अर्जुन कुंभार या हुतात्म्यांना अभिवादन. दैवत आम्हा नवतरुणांचे, देशाचा अभिमान हिरवल्य तव पावलांनी, झाले चैतन्य सर्व सुखांनी. माननीय आमदार श्री मकरंद आबा पाटील, विधिमंडळ सदस्य वाई खंडाळा महाबळेश्वर, त्यांचा आत्मविश्वास वाढविणारे, राज्यसभेचं सदस्य म्हणून अविरोध निवडून गेले. त्यांच्या निवडीचा श्री राजेंद्र शेख राजपुरे, सुसंघटन आणि प्रगती यासाठी दक्ष आणि प्रयत्नशील राजकारणी, ज्यांच्याकडे विचार, संघटन, कृती, प्रगती, तिथेच आम्ही आमच्या पहिल्या क्रमांकाची पसंती. यापुढे भैरवनाथ सेवा मंडळ आणि ग्रामस्थ उडतरे यांच्या वतीनं श्री रमेश नाना पवार, खासदार नितीन काका पाटील यांचा सन्मान करतील. एक मिनिट. ना थोडस माग या बस. ओके. हा समोर आबा कोण आहे माग. आणि वाईस चेअरमन किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना यांचं स्वागत. सौभाग्यवती आदरणीय श्री आदरपूर्वक स्वागत सन्मान. श्राव धुरगुडे, संचालक किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना वाई यांना विनंती, आपण वाई यांच्या शुभ हस्ते होतंय. सन्मान साहेब उडतरे यांच्या शुभ हस्ते. समोर बघायचं. सन्माननीय पोपटराव जगताप, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती वाई यांचं सहर्ष स्वागत. श्री संजय जगताप यांना विनंती. श्रीयुत राजाभाऊ सोनावणे, संचालक सातारा जिल्हा सहकारी बोर्ड यांचं. प्रवीणजी पवार, संचालक वाई तालुका सहकारी सूतगिरणी लिमिटेड या मान्यवरांचं आम्ही आदरपूर्वक स्वागत करतो. उडतरे ग्रामस्थांच्या वतीनं श्री शिवाजी गायकवाड सहर्ष स्वागत करतील. शिवाजी गायकवाड यांना विनंती, आपण प्रवीणजी पवार यांचं स्वागत करावं. आदरणीय श्री शुभमजी पवार अण्णा, उपसरपंच ग्रामपंच स्वागत करावं. स्फूर्तिदायक चैतन्य श्री शुभम पवार, उपसरपंच ग्रामपंचायत भुईंज यांचं सह. श्री दीपांच्या शुभ हस्ते आम्ही त्यांचा सन्मान करीत आहोत. श्री संत आम्ही सहर्ष स्वागत करतो. श्री प्रशांत कुंभार यांना विनंती, आपण संतोषराव पिसाळ, उपसरपंच ग्रामपंचायत व्याजवाडी या मान्यवरांचं असणाऱ्या कृतीशील नेतृत्वाचं ज्ञानोबा सप्रेमे स्वागत करावं. श्रीयुत सचिन पवार, स्वागत. धनंजय गोरे, दैनिक तरुण भाला, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या मान्यवरांचं स्वागत. क्षणी आम्ही सहर्ष स्वागत करतो. प्रस्तावना 11 कोटी 33 लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचं उद्घाटन, भूमिपूजन आणि नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य माननीय श्री ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या भावनांना शब्दरूप देतील. प्रस्तावनेतून श्री मोहनराव श्यामराव पवार, माजी उपसरपंच, वर्तमान सदस्य ग्रामपंचायत उडतरे.
नमस्कार. सर्वमाननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके वाई खंडाळा सत्कार मूर्ती ह्याच्या कार्यक्रमाची जी सत्कार मूर्ती आहे ते नितीन काका पाटील राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार माननीय श्री नितीन पाटील काका तसेच सातारा सरकारी शासन कारखान्याचे वाईस चेअरमन प्रमोददादा शिंदे, आपल्या गावचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रतापांना, शांतीलाल सत्या, आपल्या गावच्या सरपंच अर्चना संतोष पवार, उपसरपंच चंद्रकांत बाजीराव बाबर तसेच इतर सदस्य, आणि समोर उपस्थित असलेले भोईर गटातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि माता भगिनी तसेच सातारा जिल्ह्यातून काही पत्रकार आले, त्यांचंही स्वागत. काकांच्या बाबतीत कसं आहे, मला काय फार जास्त मी काय सराईतला मधला नाही, मला असं बाहेर बोलायला जमतं पण स्टेजवर जमत नाही. आबांना सांगितलं, आबा आमचं गाव काही वाडी नाही, आमचं गाव हे फार मोठं आहे, चारी बाजूला अकराळ विक्राळ पसरलेलं गाव आहे, तर आबा आम्हाला एवढ्या निधीमध्ये काय हे तुमचं ही स्कीम बसणार नाही. आबांनी त्या अधिकाऱ्यांना खडसवलं की ते पूर्वीचं 26 लाख रुपयाचं टेंडर रद्द करा आणि नवीन टेंडर त्यांचं वाडी वस्त्या माझ्याकडे कुठल्याही परिस्थितीत परत उडताची तक्रार आली नाही पाहिजे असं परत टेंडर बनवलं आणि ते आपल्याला 1,16 लाख रुपये असं आपल्याला उरुतरे विविध कार्यकारी सहकृतीशील संघटक श्री संजय जात पवार, राजेंद्र सावंत, संतोष पवार नाबा पाटील यांच्या सन्मानात सहभागी. नरवी सदैव उपयोगी पडणाऱ्या श्री सुरेशराव आप्पा बाबर यांना उपयोगी पडण्याचं प्रतीक श्रीफल आणि पुष्पगुच्छ देऊन जन्मदिनाचा विष्णू काका पाटील या सरपंच प्रस्ताव घेऊन आपल्याकडे येतील. एमएससी मध्ये तेवढी 7 उडतारे पंचक्रोशीतून किंबहुना या जिल्हा परिषद गटामधील सर्व उपस्थित मान्यवर कार्यकर्ते, या गावामधील किंबहुना या कार्यक्रमाला असणारे सर्व आपण उपस्थित आदरणीय वडीलधारी, उपस्थित आमच्या माता भगिनी, पत्रकार बंधू आणि माझ्या तरुण आणि बाल सहकारी मित्रांनो, आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या गावच्या विविध विकास कामांचा उद्घाटनाचा आणि भूमिपूजनाचा सोहळा, त्याचबरोबर नितीन काकांचा राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झाली त्याबद्दल त्यांचा जाहीर नागरिक सत्कार असा एकत्रित कार्यक्रम अतिशय उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये हा सोहळा पार पडतोय. मुळामध्ये आपल्या गावाला परंपरा आहे की ज्या परंपरेची ओळख आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय अण्णांनी आपल्या भाषणामध्ये सांगितली. या देशाला ब्रिटिशांच्या जोखडामधून मुक्त करण्याकरता या गावामधील अनेक लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, हुतात्मा झाले. अनेकांनी त्यावेळेला तुरुंगवास भोगला. मग गोवा मुक्ती संग्रामाची चळवळ असेल, देशाकरता शहीद झालेले हे 2 जवान असतील, एवढी मोठी परंपरा आपल्या उडतारे गावाला आहे.
मुळामध्ये उडतारे गाव सर्वार्थानं एक अतिशय चांगलं गाव म्हणून या गावाकडे बघितलं जातं. या गावामध्ये असणारे राजकीय पक्ष, राजकीय विचार काही असू द्या, परंतु गावची यात्रा असेल, गावचे सार्वजनिक कार्यक्रम असतील, हे गाव एका विचारानं त्या ठिकाणी हे कार्यक्रम पार पाडत असतं. अशा पद्धतीची पूर्वीच्या लोकांनी जी प्रथा परंपरा या गावाला घालू दिली, त्या पद्धतीनं आजही हे गाव अतिशय योग्य दिशेनं, योग्य विचारानं हे त्या ठिकाणी काम करताना आपण बघतोय. मुळामध्ये या गावानं तात्यांच्यावर खूप प्रेम केलं. गेले 3 टर्म माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर आपण सातत्यानं प्रेम करत आलाय. प्रत्येक निवडणूक चढत्या क्रमानं मला या गावानं चांगल्या पद्धतीचं मताधिक्य दिलं. म्हणून मकरंद पाटील या विधानसभा मतदारसंघाचा 3 वेळा आमदार होऊ शकला. या गावातील जुनी वडीलधारी मंडळी असोत, त्याचबरोबर मध्यम वयाची मंडळी, तरुण सहकारी, आमच्या माता भगिनी सुद्धा, यांनी सगळ्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर खूप प्रेम केलं. या गावामध्ये आल्यानंतर मला नेहमी असं वाटतं की आपण आपल्या गावामध्ये आलो. म्हणजे इतकं आपुलकी, इतकं प्रेम या गावानं माझ्यासारख्या कार्यकर्ता किंबहुना आमच्या तात्यांच्या कुटुंबावर या गावानं सातत्यानं प्रेम केलं. त्याचाच परिणाम म्हणून आज 11 कोटी, किती मोंढरा पुढचा आकडा आहे, 33 लाख एवढ्या मोठ्या संख्येनं या गावामध्ये विकास कामं केली. मी अण्णांना म्हणतो, यामधली 1-2 कामं मला जरा थोडीशी आपली कट झाल्यासारखी वाटत आहे, परंतु असो, 11 कोटी 11.5 कोटी रुपये आपल्या गावाला एवढा निधी मिळण्याचं कारण आपलं सगळ्यांचं प्रेम, आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद. मागाशी मोहनराव म्हणले, मला भाषण स्टेजवर करता येत नाही, परंतु खाजगी फड मी चांगला रंगवतो. म्हणलं थोरल्या भावाची सावली आहे तुमच्यावर. परंतु बोलल्यानंतर मला जाणवलं की तात्यानं काय अजून स्टेजवर बोलण्याचं धाडस एकदाही केलं नाही. तात्या जिल्ह्याच्या 2 संस्थांवर संचालक म्हणून काम करतायत. जिल्हा संघाला उपाध्यक्ष झाले, परंतु अद्यापही तात्यांना आमच्या भाषण काही येत नाही. परंतु मोहनराव, पहिल्याच वेळची बॅटिंग मात्र तुम्ही चांगली केली, चांगलं भाषण केलं. भविष्यात चांगल्या पद्धतीचं अण्णांच्या नंतर या गावामधला वक्ता म्हणून तुम्ही जर नावारूपाला आला तर काही विशेष वाटणार नाही. कारण अण्णा आपण बघितलं, पंचायत समितीचं उपसभापती पद असेल, तालुका सहकारी सूतगिरणीचं चेअरमन म्हणून असेल, आणि सातत्यानं या गावाचा विकासाचा ध्यास अण्णांना. आज अण्णा वय किती? 80ला पोचले. 80व्या वर्षी सुद्धा अण्णा, मला सांगा, ही जी प्राथमिक आरोग्य केंद्राची जागा आहे ना, म्हणजे मी आहेच किंवा काकाने काही मदत केली असेल, परंतु याचं जागेचं सगळं श्रेय आपल्याला प्रतापराव अण्णांना द्यावं लागेल. इतकी धडपड या माणसाची. मुंबईला येऊ नका सांगितलं तरी मुंबईला येऊन थांबणारच रात्री. आणि आबा ती इथं झालंय, तिथं आलंय. बरं, जागेचं दुर्दैव असं होतं, तो कुठला ट्रस्ट? मेहर बाबा ट्रस्ट. तुम्हाला खोटं वाटेल, ही जागा परस्पर या ट्रस्टला वर्ग झाली होती. आणि जेव्हा आम्ही ते बघितलं, म्हणलं ही जागा आपण म्हणतोय PWDच्या ताब्यात आहे, परंतु ही जागा मेहर बाबा ट्रस्टला आधीच वर्ग झालेली होती.
मग त्याला पत्र दिलं. पहिलं भुजबळ साहेबांना पत्र आपण दिलं. भुजबळ साहेब बांधकाम मंत्री होते, आठवते का? म्हणलं साहेब ही जागा या गावची आहे, या जागेला काही इतिहास आहे, ही जागा या जागेमध्ये खूप काही घटना त्या काळी घडलेल्या आहेत, त्यामुळे ही जागा कोणत्याही परिस्थितीत आम्ही कुठल्याही ट्रस्टला ही जागा देऊ देणार नाही. तुम्ही दिली तरी आम्ही तिथं कुणाला पाय ठेवू देणार नाही. ही भूमिका आम्ही घेतली होती. आणि मग तुम्हाला खोटं वाटेल, त्या ट्रस्टचे जे मीर बाबा ट्रस्टचे जे सदस्य आहेत ना, ही मंडळी खूप मोठी आहे. त्यातल्या मी आता नावं घेत नाही त्या लोकांची, म्हणजे IAS अधिकारी आहेत, मोठे मोठे उद्योगपती आहेत, लंडनमध्ये आहेत उद्योगपती. मला फोन आले, त्यांनी मला अशी विनंती केली की आमदार साहेब ही जागा तेवढी आम्हाला तुम्ही राहू द्या, आमची उडतारे गावाला एवढीच जागा ही रस्त्याच्या समोरच्या बाजूला देऊ करतो. परंतु म्हणलं नाही, कारण ही जागा तुम्ही देताय आम्हाला हायवेच्या खाली, ही जागा आहे हायवेच्या गावाच्या बाजूला, आणि आम्हाला खालची जागा आमच्या गावाच्या दृष्टीनं आम्हाला सोयीची नाही. आणि म्हणून आम्ही त्याला विरोध केला आणि ती जागा खूप भानगडी आम्ही केल्या. म्हणजे तुम्हाला ते सांगायला एखादं पुस्तक तयार होईल छोटंसं. परंतु ही जागा आपल्या गावच्या किंबहुना आरोग्य विभागाच्या नावावर लावण्यामध्ये आपण 100% यशस्वी झालो. बरं, आता जागा घेतली, आता शुभारंभ इमारतीचा केला पाहिजे. म्हणून आज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दवाखान्याचा सुद्धा भूमिपूजनाचा नारळ आम्ही या ठिकाणी फोडून आलेलो आहे. मी येणाऱ्या 2 दिवसामध्येच आपल्या या प्राथमिक आरोग्य केंद्राची प्रशासकीय मंजुरी 100% तुम्हाला घेऊन दाखवतो. जवळपास 10-12 कोटी रुपयाची इमारत होणार आहे. मोठा दवाखाना होणार, वैद्यकीय अधिकाऱ्यांची निवासस्थानं होणार, बाकी कर्मचाऱ्यांची निवासस्थानं होणार, नर्सेसची होणार, कंपाऊंडरची होणार. जो जो स्टाफ लागतो त्या सगळ्यांची निवासस्थानं त्या कंपाऊंडमध्ये आपण त्या ठिकाणी निर्माण निश्चितपणानं करणार आहे. गेले कित्येक वर्षाचं हे गावाचं स्वप्न या निमित्तानं आजच्या दिवशी खऱ्या अर्थानं पूर्णत्वाला जातंय. कामं अनेक केली. रस्त्याचा तर विशेष तोही एक छोटासा इतिहास आहे. रस्ता मी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये घातला. रस्ता घातला, त्याला प्रशासकीय मंजुरी मिळाली, आणि प्रशासकीय मंजुरी मिळाली, कॉन्ट्रॅक्टर फायनल झाला, आणि गावातलं हे भलं मोठं शिष्टमंडळ माझ्याकडं आलं की आबा रस्ता मंजूर तुम्ही केला आहे, परंतु आता जो रस्ता होणार आहे या रस्त्यामुळं आत्ताच्या डांबराचा उंचीही वाढणार आहे, आणि त्याचा परिणाम गावामध्ये असा होणार आहे की अनेक लोकांचे उंबरे हे रस्त्याच्या खाली जाणार आहे, आणि मग जर पाऊस पडला काय झालं तर ते सगळं पाणी लोकांच्या घरामध्ये जाणार आहे. अरे म्हणलं हे मला आधी तरी सांगायचं नाही का? परंतु मी म्हणलं चला खांदायचं तर खांदा. मग कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं, अहो तो म्हणला आबा इस्टिमेटला नाही. म्हणलं आता गावाचा आग्रह खान, बघू पुढं काय होईल ते करू, आपण बघू काय करता येईल. मग रस्ता खांदला, BBM केला, पुन्हा पुढं काही 1-2 मंडळींनी अडवला होता, त्याचा वाद बरेच दिवस चालला होता. असो, परंतु त्या गोष्टीचं सुद्धा काही मंडळींनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला. काही मंडळी पूर्वी आपल्याबरोबर होते का नव्हते? काय अंगात आलं काय माहिती.
असो, मी काही त्या विषयाकडे जात नाही. लोकशाहीमध्ये कुणी कुठे राहावं, काय करावं, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु काही मंडळींनी त्यावेळेला राजकारण केलं, तरुणांना काहीतरी गावातल्या भिटलवण्याचं काम केलं सोशल मीडियावर. बरं, ते आता झालंय सोपं. त्यात खरं किती खोटं किती, म्हणजे 60-70% सोशल मीडियावर बऱ्यापैकी काही गोष्टी अशाच असतात. आणि मग कुठला रस्ता होतोय, आमदार थापा मारतोय आणि काय होतंय, असं वेगवेगळ्या पद्धतीच्या वल्गना गावामध्ये सुरू झाल्या. बरं, तुम्हाला काय होतं, सर्वसामान्य माणसाला माहिती नसतं. कारण ह्या प्रकल्पाला पूर्वी एकदा प्रशासकीय मंजुरी मिळाली तर याला वाढीव निधीची तरतूद सरकारमध्ये नाही. हा विषय इतका क्लिष्ट असतो की मला खालपासून प्रस्ताव वर न्यावा लागला. चीफ इंजिनियरच्या लेवलवरनं परत प्रस्ताव खाली त्रुटी, कधी एसीच्या म्हणजे त्यांच्या पातळीवरनं त्रुटी होऊन खाली, कधी चीफ इंजिनियरच्या पातळीवरनं खाली, कधी सचिवांच्या पातळीवरनं मुंबईतनं मंत्रालयातनं खाली, परत त्याच्या क्युरीज काढायच्या, परत पाठवायच्या. हाच खेळ बरेच दिवस चालला. शेवट मी स्वतः जाऊन, या विभागाचे सेक्रेटरी होते पाटील साहेब, त्यांच्याकडे जाऊन बसलो आणि तो प्रस्ताव मी या कमिटीचे अध्यक्ष, जे वाढीव प्रस्तावांना मान्यता द्यायची त्या कमिटीचे अध्यक्ष आहेत अजितदादा. मग तो प्रस्ताव मी त्या कमिटी पुढे नेला आणि दादांना सांगितलं की दादा, हे काम या गावातलं वर्ष दीड वर्ष तसंच खोळंबलंय. या लागणाऱ्या वाढीव निधीला तातडीनं तुमच्या या मीटिंगमध्ये मान्यता द्या. कारण ती अर्थ विभागाची कमिटी, ज्याला सुप्रमा म्हणतो आपण, सुधारित प्रशासकीय मान्यता, ती मान्यता शेवट दादांनी त्या मीटिंगमध्ये घेतली आणि मग आपल्या रस्त्याचं काम हे त्या ठिकाणी मार्गी लागलं. बरं, ते लागलं तर काही मंडळी पिंटू म्हणला, आबा गटर आमच्या इथलं राहिलंय, बरं त्याला मंजुरी नाही. म्हणलं असू दे पिंटू, करा सुरू, आपण देऊ कुठनं पण पैसे. पण आता उडतारकरांची या रस्त्याची काही तक्रार परत माझ्याकडे कुणी आणू नका. आणि अशा अर्थानं हा रस्ता आपण पूर्णत्वाला नेला. ही कामं जी आहेत ती कामं आहेत 5 वर्षात. याच्या मागे सुद्धा 10 वर्षात या गावामध्ये अनेक कोट्यावधी रुपयाची कामं मग तात्या खासदार असतानाही झाली. तुम्ही निवडून दिले 3 वेळेला, त्यातल्या मागच्याही 10 वर्षात या गावामध्ये अनेक कामं करण्याचा आपण प्रयत्न केला. त्यामुळं आज जरा बरं वाटतंय बरेच दिवसानं. कारण इथंच या स्टेजवर आपण अजितदादांचा कार्यक्रम घेतला होता, आठवते का? आणि इथंच बिर्याणी शिजत होती, बिर्याणीचे डेक अशा ओळीनं लावले होते, कारखान्याची सभा होती आणि दादा इथनं बघत होते. म्हणजे काय एवढे मोठे डेक सगळे ओळीनं लावले. म्हणलं दादा, बिर्याणी शिजते तिथं, सगळ्या गावाला जेवण, येणाऱ्या सगळ्या लोकांना जेवण उडतरकरांनी ठेवलंय. त्याच्यानंतर तात्या आजच उडतारमध्ये आला खऱ्या अर्थानं मोठ्या कार्यक्रमाचा. परंतु आनंद वाटला. काय झालं, मधी हे कारखान्याचं व्याप, या कारखान्याच्या व्यापामुळं थोडंसं मला गावामध्ये, माझं पूर्वी काही महिना असायचं, थोडंसं या 2-2.5 वर्षामध्ये थोडंसं येणं माझं गावामध्ये कमी झालं. परंतु एखादा दुःखद प्रसंग काही कळलं, एखादं लग्न, तर मी येण्याचा प्रयत्न केला. परंतु जी जबाबदारी आपण घेतली कारखान्याची, किंबहुना आपण जो पार्टी बदलण्याचा निर्णय घेतला, तो का घेतला तर कारखान्याची जबाबदारी असणारं एवढं 1000 कोटीचं कर्ज, मग एवढी जबाबदारी पार कशी पाडायची. 2 वर्ष प्रयत्न केले, हाताला यशच येत नव्हतं. दुर्दैवानं राष्ट्रवादी काँग्रेसची दुपडी झाली. मग काय करायचं. बरीचशी मंडळी म्हणली की आबा
आपल्याला दादांच्या बरोबर जाणं योग्य होईल. कारण पहिल्या दिवशी दादांनी मला, ज्या दिवशी अजितदादांनी शपथ घेतली उपमुख्यमंत्री पदाची, त्या वेळेला दादांनी मला बोलून सांगितलं, नितीन नव्हता माझ्याबरोबर, 1:15 वाजता बेडरूममध्ये बोलून सांगितलं की 2 वाजता आत्ता तुम्हाला राज्याचं कॅबिनेट मंत्रीपद देण्याचा निर्णय मी घेतलेला आहे. त्यांनी खिशातनं चिठ्ठी काढली, माझं नाव 5व्या नंबरला होतं. म्हणले ही नावं गव्हर्नरकडं प्रोटोकॉल करता पाठवून ऑलरेडी मी दिलेली आहे. मी दादांना नमस्कार केला. दादा म्हणलं मला माफ करा, मला मंत्रिपद घेता यायचं नाही, कारण माझ्या मतदारसंघामध्ये मी कुणाला सांगितलं नाही, माझ्या घरामध्ये माहिती नाही. असा निर्णय जर मी घेतला तर ते माझ्या सत्सद विवेक बुद्धीला काही ही गोष्ट न पटणारी आहे. त्यामुळं त्या दिवशी आपण मंत्रिपद घेतलं नाही. परंतु ज्या वेळेला 2-3 दिवसानंतर या तिन्ही तालुक्यातल्या 250-300 प्रमुख कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी माझ्या परस्पर मिटिंग घेतली आणि त्यामध्ये सगळ्यांनी निर्णय केला की आपण आबांना दादांच्या बरोबर जायला लावू. कारण ही कारखान्याची, दोन्ही कारखान्यांची एवढी मोठी जबाबदारी, निवडणुकीला दिलेला शब्द, त्यावेळेला मी म्हणत होतो की मी तुम्हाला हमी देतो, आमचं पॅनेल निवडून द्या, हे दोन्ही कारखाने अडचणीतनं बाहेर काढतो. मग हे सगळे कार्यकर्ते म्हणाले की आबा तुम्ही निवडणुकीमध्ये लोकांना शब्द दिलाय, सभासदांना शब्द दिलाय, शेतकऱ्यांना शब्द दिलाय, आणि जर हे कारखाने जर अडचणीतनं बाहेर नाही निघाले तर उद्या कुठल्या तोंडाने आपण लोकांच्या समोर जाणार आहे. आणि या सगळ्यांनी मला त्या ठिकाणी ह्यांनी परस्पर दादाची गाडी घेतली. मग मी दादांना सांगितलं, दादा मी जरूर तुमच्याकडे येण्याचा निर्णय घेईन, परंतु माझ्या कारखान्यांना तुम्ही जर थक हमी देणार असाल तरच मी तुमच्याकडे येईल. त्यांनी त्यावेळेला शब्द दिला की मकरंदाबा तुम्ही माझ्यावर, अजित पवारवर विश्वास ठेवा, या कारखान्याला थक हमी मी नक्की देईन. आणि आज मला सांगायला आनंद, अभिमान वाटतो. काही लोकांना वाटलं, आपल्या लोकांना वाटलं की निर्णय चुकला. निर्णय चुकला नाही, निर्णय आपला बरोबरच होता. 85,000 कष्टकरी शेतकऱ्यांचा कारखाना, त्यांच्या घामाचा, तुमच्या काय अवस्था होती मधल्या कालावधीमध्ये. आपले ऊस जात नव्हते, अक्षरशः रडकुंडीला आली होती आपली सगळी मंडळी. आता ऊस कमी असल्यानंतर बाहेरचे कारखाने येतात, आपणही ऊस घालतोय. परंतु ज्या वेळेला ऊस जास्त असतो त्यावेळेला वाई तालुक्यासारखी वाईट हालत कुठल्याही तालुक्याची नसते, हे आपल्याला विसरता येणार नाही. आणि म्हणून आपण ते धाडस केलं. आणि आज मला सांगायला आनंद, अभिमान वाटतो की दादांनी 467 कोटी रुपये हे दोन्ही कारखाने वाचवण्याकरता एवढी भरीव मदत आपल्याला त्या ठिकाणी केली. काय मला सांगा, हे पैसे काय आमच्या प्रपंचाला लावायचे होते? काय राजकीय स्वार्थ आम्ही साधला? आमचा स्वार्थ जरूर होता. हे 2 कारखाने आमच्या शेतकऱ्यांचे वाचले पाहिजेत, हा जो स्वार्थ आम्ही ठेवला, हा जो गुन्हा असेल तो गुन्हा जरूर आम्ही केला. लक्षात ठेवा, जर शेतकऱ्यांचे प्रपंच वाचवण्याचा प्रयत्न आम्ही जर केला, बरं आम्ही पक्ष बदलला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे, चिन्ह घड्याळच आहे. मग गेल्या वेळेला घड्याळालाच मतदान केलं ना तुम्ही सगळ्यांनी. माझ घड्याळ चिन्ह घेऊनच उद्याची विधानसभेला मी सामोरं जाणार आहे. त्यामुळं कोण काय बोलतंय, कोण काय म्हणेल, याच्याकडे दुर्लक्ष करा. वाईला सुद्धा काकाला खासदारकी दिली. वाईच्या सभेमध्ये दादांनी सांगितलं वाई विधानसभा मतदारसंघाने 1 लाख मताचं लीड द्यावं, मी नितीनला खासदार करतो. दिलं का 1 लाख मताचं लीड? उलट मायनस मध्ये गेलो. समोर बसलेल्या मंडळींनी आपल्या काही दुसरं काम केलं, असो, हसत खाल्लं सगळी ज्यांनी उलट केलंय ती.
असो, परंतु मला सांगा, दादा म्हणू शकले असते, दिलंय का तुम्ही लीड 1 लाख मताचं? दादांनी तो विचार केला नाही. दादांनी नितीनला खासदार सुद्धा केला. मग मला सांगा, दादा हा विचाराचा पक्का माणूस आहे. जो शब्द अजित पवार देतात तो शब्द अजित पवार काय वाटेल ती किंमत जरी मोजावी लागली तरी तो शब्द दादा पूर्णच करतात. हा दादांचा आजपर्यंतचा या राज्यामधला इतिहास आहे. हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, मला जायचं आहे पुण्याला आणि पुण्याला जाऊन मला परत घरी यायचं आहे लगेचच. त्यामुळं मी थोडंसं या दोघांच्या भाषणापूर्वी उठलो, कारण मला जाऊन यायचं आहे. त्यामुळं माझी विनंती आहे, निवडणुकीच्या वेळेला मी येण्याचा प्रयत्न तर नक्कीच करतोय, परंतु उडतारे गावानं नेहमीच आमच्यावर प्रेम केलेलं आहे. अशाच पद्धतीचा प्रेम आशीर्वाद उद्याच्याही निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी ठेवावा अशी आग्रहाची आणि कळकळीची विनंती आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं करतो. आणि आमच्या सरपंचताई आणि सगळ्या आमच्या ग्रामपंचायतीनं, किंबहुना अण्णा असतील, तात्या असतील, शिवाजीराव असतील, सुरेश अप्पा किंवा अनेक मंडळी नावं घेण्यासारखी खूप आहेत, या सगळ्या मंडळींनी आज हा कार्यक्रम म्हणजे ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, सोसायटीचे आपल्या काही मंडळी, या सगळ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरता चांगला प्रयत्न केला, चांगला कार्यक्रम घेतला. त्याबद्दल ग्रामस्थांना आणि आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपली सगळ्यांची रजा घेऊन मी आता पुण्याकडे निघतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आबांनी त्यांच्या भाषणामध्ये या गावामध्ये केलेल्या सर्व आत्तापर्यंतच्या कामांचा धावता आढावा घेतला आणि इथून पुढं काय होणार आहे गावामध्ये त्याचाही थोडक्यामध्ये आबांनी उहापोह केला. प्रमोददादांनी कारखान्याचा विषय मांडला, आबांनी कारखान्याचा विषय आपल्यासमोर सगळा उहापोह केला. राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी स्थित्यंतरं झाली त्या स्थित्यंतरामध्ये आपल्याला अजितदादांच्या बरोबर का जावं लागलं याचाही आबांनी आणि दादांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला. मला अण्णा थोडंसं याच्यापेक्षा वेगळं सांगायचं. आपण पाहिलं महाराष्ट्राचं मागच्या 50-60 वर्षातलं राजकारण आपण पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्राने, आपल्या सातारा जिल्ह्याने या महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण साहेबांसारखं नेतृत्व दिलं. किंबहुना या देशाला चव्हाण साहेबांसारखं नेतृत्व दिलं. त्याच्यानंतरच्या काळात वसंतदादांनी पश्चिम महाराष्ट्राचं नेतृत्व केलं आणि महाराष्ट्राला एक सक्षम नेतृत्व दिलं गेलं. दादांच्या रूपाने या महाराष्ट्राला एक सक्षम नेतृत्व पश्चिम महाराष्ट्राने दिलं असं म्हणलं तर वागवाना. आणि त्यानंतर पवार साहेबांचं नेतृत्व दादांच्या नंतर या महाराष्ट्राला पश्चिम महाराष्ट्राने दिलं. मंडळी, माझं मत आता असं आहे की हे मागची पिढी झाली. आता भविष्यातील जी आपली पिढी आहे या पिढीला पुढचे 25-30 वर्ष कोण नेतृत्व देणार हा खरा प्रश्न आहे. आणि पश्चिम महाराष्ट्रातनं असं कोणतं नेतृत्व आहे की जे संपूर्ण महाराष्ट्राचा अभ्यास असलेलं, सर्व विभागामध्ये काम करणारं, मग शिक्षण असेल, आरोग्य असेल, इतर विभाग असतील, या सर्व विभागामध्ये महाराष्ट्राच्या सगळ्या प्रश्नांची, सहकार विभाग असेल, या सर्व प्रश्नांची जाण असणारं नेतृत्व कोणतं आहे
तर माझ्या दृष्टीने आज अजित पवार सोडले तर तुमच्या पुढे दुसरं कोणतंही नाव येणार नाही. तुम्ही विचार करा, सगळ्या पक्षांच्या नेतृत्वाचा विचार करा. मला कुणाचंही नाव घ्यायचं नाही. आज काँग्रेसचे नेतृत्व जे आहे ती डोळ्यापुढे आणा. आज पवार साहेब, ठीक आहे, पवार साहेब आपल्याला आदरणीय आहे, पवार साहेब हे मोठे नेते आहेतच आणणार, त्याच्याविषयी दुमत नाही. पण पवार साहेबांच्या खाली हा महाराष्ट्र कोण सांभाळणार? कोण आहे महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासारखं? आज शिवसेना घेतली उद्धव ठाकरेंची, तर त्यामध्ये सांगा तुम्ही मला एखादं नाव महाराष्ट्र सांभाळण्यासारखं की ज्याला संपूर्ण महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल माहिती आहे असं एखादं नेतृत्व मला तुम्ही सांगा. आज अजितदादांच्या माध्यमातून आपल्याकडं आज असं सक्षम नेतृत्व आहे की ज्या नेतृत्वाला संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण आहे आणि सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत 6 वाजता दादांची सुरुवात होती कार्यक्रमाची. मंडळी, मी तुम्हाला सांगतो, 6 वाजता सकाळी अजितदादा उद्घाटन घेतात. 6 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होती पाटेच्या. ते रात्री 12 वाजेपर्यंत काम करणारा असा दुसरा कोणताही माणूस आज महाराष्ट्रामध्ये नाही. मला आठवतंय तात्या कित्येक वेळा म्हणायचे की माझ्या 40-50 वर्षाच्या राजकारणामध्ये अजित पवार इतका काम करणारा मी या महाराष्ट्रात दुसरा कोणता मंत्री बघितलेला नाही. हे स्वतः तात्या त्या काळात म्हणायचे. म्हणजे त्यांच्या 40-50 वर्षाच्या राजकारणामध्ये हे आज वस्तुस्थिती आहे. आज दादांकडे तुम्ही गेला, मला सांगा, कारखान्याचा विषय सांगितला दादांनी. अहो, जे कारखाने बुडालेत तुमचे, ज्या कारखान्यावर 1000 कोटीचा बोजा, जे कारखाने लिलावात निघाले त्याला बँकांनी जप्ती केली या दोन्ही कारखान्यांना. अशा 2 कारखान्यांना शासनाची थक हमी देऊन 467 कोटी रुपये तुम्हाला दिले. हे शक्य नाही. हे अजित पवारांशिवाय दुसरं कोणीही करणं शक्य नाही. लक्षात ठेवा, हे फक्त अजित पवार होते म्हणून तुमचे कारखाने वाचले, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि मकरंद पाटील होते म्हणूनच हे दोन्ही कारखाने वाचले, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि मी त्याचा सगळ्याचा साक्षीदार. दुसऱ्या कुणाचा हिंमत नाही. लक्षात ठेवा, 2200 कोटी एकूण महाराष्ट्रातल्या 13-14 कारखान्यांना पैसे, 15 कारखान्यांना पैसे मंजूर झाले. 2200, त्यातले 25% रक्कम फक्त तुमच्या 2 कारखान्यांना झाली. म्हणजे मकरंद पाटलांना फक्त 25% रक्कम, 467 कोटी, 2200 कोटी. हे अजित पवारांशिवाय कोण शक्य नाही. लक्षात ठेवा. माझा खासदारकीचा विषय निघाला. थोडक्यात तुम्हाला सांगतो, फार वेळ घेणार नाही. जिल्हा बँकेच्या कामासाठी नागपूरला गेलो होतो आणि आम्ही 5-7 संचालकांना गेलो होतो नागपूरला. संध्याकाळची 7-8ची वेळ आम्हाला दिली होती दादांनी त्यांच्या निवासस्थानी. रामराजे, आबा, आम्ही सगळे आणि बँकेचे संचालक असं 10-12 जण आम्ही बँकेचे काही विषय होते, शासनाकडे काही आमच्या मागण्या होत्या, त्यासाठी आम्ही गेलो होतो. दादांनी एक 15-20 मिनिटात सगळे प्रश्न आमच्या मार्गी लावले आणि दादांनी विषय काढला. म्हणले रामराजेंना, म्हणले रामराजे, 4-5 महिन्यामध्ये लोकसभेची इलेक्शन लागते आणि माझ्या डोक्यात सातारा लोकसभेची जागा ही राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढायची आहे आणि मी हा मतदारसंघ सोडणार नाही. आणि माझ्या डोक्यात नितीनला लोकसभेला उभं करायचं असेल. आपली मागणी नाही, आमच्या डोक्यात विषय नाही. दादांनी सांगितलं नितीनला मला लोकसभेला उभं करायचं.
तिथून पुढं माझ्या नावाची लोकसभेला सुरुवात झाली। मग लोकांनी मागणी करायला सुरुवात केली। पुढं तुम्ही सर्वांनी या जिल्ह्यातल्या सगळ्या नेते मंडळींनी एकमुखी माझी मागणी केली। जागा वाटपाच्या काही विषयामध्ये आपल्याला मतदारसंघ सोडायला लागला। शेवटी वरिष्ठ पातळीच्या तडजोडी आहेत, त्यामध्ये 2 पावलं माघार घ्यावी लागली आपल्याला। आपणही विषय लोकसभेचा आपल्याला उमेदवारी नाही म्हणल्यानंतर सोडून दिला आणि आपण आपल्या कामाला लागलो। वाईमध्ये सभा झाली, कुणाच्याही डोक्यात नाही, आपली मागणी नाही। अजितदादांनी जाहीर केलं, तुम्ही मताधिक्य द्या, मी तुम्हाला नितीनला खासदार करून देतो, राज्यसभेवर खासदार करतो। आपली मागणी होती का? नाही। दादांच्या डोक्यात होतं की मला लोकसभेला पाठवायचं किंवा राज्यसभेला पाठवायचं। मंडळी, त्याचं कारण जे मला वाटतं ते असं आहे, जिल्ह्यामधील आज प्रचंड प्रमाणामध्ये नेतृत्वाची जिल्हा पातळीवर आज पोकळी निर्माण झालेली। विलास काका होते, ते वारले, तात्या आज नाही आहेत। अशी जिल्ह्यातील जी ज्येष्ठ नेते मंडळी होती, जी जिल्हा चालवत होती, ही मंडळी वयाच्या मानाने म्हणा किंवा काही म्हणा आज आपल्यामध्ये नाही आहेत आणि जिल्ह्याच्या राजकारणामध्ये भविष्यामध्ये एक पोकळी निर्माण झाली। आणि मग तात्यांचं असलेलं वलय, तात्यांनी उभी केलेली या जिल्ह्यातली सगळी संघटना आणि त्याच्यामुळं आमच्या कुटुंबाचा असलेला या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये संबंध, यासाठी अजितदादांनी भविष्याचा विचार करून मला राज्यसभेची उमेदवारी दिली। आणि अण्णा, मी निश्चितपणाने तुम्हाला सांगतो की या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना निश्चितपणाने बळ देण्याचं माझ्याकडून काम होईल। मला माहिती आहे, शेवटी राजकारणाचं बाळकडू आहे आपल्याला। घरात जन्मापासून आपण तेच पाहत आलेले, तेच करत आलेले, त्यामुळं निश्चितपणाने ती पोकळी माझ्या ताकदीनुसार भरून काढण्याचा निश्चितपणाने प्रयत्न होईल। या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना आधार देण्याचा निश्चितपणाने प्रयत्न होईल, एवढं मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो। अण्णांनी काही विकास कामांच्या मागण्या केल्या, अण्णा उडतरेकरांनी काय मागितलं आणि आमच्या कुटुंबाने दिलं नाही असं कधी झालं? त्यामुळं तुम्ही त्याची काळजी करू नका। अजून खासदार फंड आपला आलेला नाही, आता येईल तो, पण तो पण आचारसंहिता तुमची लागेल। त्यामुळं आचारसंहिता संपू दे, तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या निश्चितपणाने आपण पुऱ्या करू, किंबहुना उडतरपासून सुरुवात करू आपण खासदार फंड वाटायचं म्हणजे शुभ सुरुवात होईल। बराच उशीर झालाय, मी फार बोलणार नाही। आबांनी सविस्तरपणे हे केलेलं आहे। विधानसभेची निवडणूक येते आणि या गावांनी सातत्याने आमच्या कुटुंबावर प्रचंड प्रेम केलेलं आहे। जेवढं प्रेम बोपेगावनी केलं, जेवढं प्रेम कवठ्यानी केलं, तेवढंच प्रेम उडतरनी आमच्या कुटुंबावर केलं। त्यामुळं येणारी विधानसभा आहे, मी तुम्हाला काही सांगायची आवश्यकता नाही। उमेदवार तुमच्या घरातलाच आहे आणि हे रोपटं तुम्हीच लावलेलं आहे आबांच्या रूपाने। गेले 3 टर्म तुम्ही या रोपट्याचा वृक्ष केलेला आहे। भविष्यामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये आपल्याला संधी मिळण्याची शक्यता आहे, किंबहुना राज्याच्या राजकारणामध्ये आबांच्या रूपाने
आपल्याला आपल्या तालुक्याला प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता. त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी अजितदादांच्या आणि आबांच्या पाठीशी आपलं सगळं संपूर्ण बळ उभं करावं अशी मी तुम्हाला या निमित्ताने विनंती करतो. आणि बराच उशीर झाला त्यामुळं फार न बोलता माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. केलं ज्या पद्धतीनं आपण दात्यांवर प्रेम केलं त्या पद्धतीनंच प्रेम आपल्या गावावर केलं, किंबहुना अधिकचं प्रेम करण्याचा प्रयत्न निश्चितपणानं दोघांच्याही माध्यमातून या ठिकाणी झाला. आबांनी सांगितलं ती गोष्ट खरी आहे की आपल्या परिसरातील सगळ्यात जवळचं गाव म्हणजे विचारानं असेल, आपुलकीनं असेल किंवा ज्या गावाची अटॅचमेंट तात्यांपासून होती त्या गावात निश्चितपणानं उडतारे गावाचा वरचा क्रम लागतो. उडतारे गावाचे अनेक कार्यकर्ते असे की ते डायरेक्ट तात्यांशी संपर्क साधत होते. आजच्या कालावधीमध्ये ते डायरेक्ट आबांशी संपर्क साधतात. म्हणजे संबंध साधत असताना आपल्या गावची आणि त्यांची अटॅचमेंट काय आहे ते निश्चितपणानं आपल्या लक्षात येते. म्हणून या गावात केलेली विकास कामं असतील आणि अधिक काही कामं असतील, अण्णांनी काही कामं सांगण्याचा प्रयत्न केला. मी तुमच्या सगळ्यांना सांगू इच्छितो की ज्या पद्धतीनं आपण गावानं प्रेम केलेलं आहे, आपल्या गावामध्ये काम मागितलं आणि आबांनी ते काम दिलं नाही असा एकही प्रसंग या ठिकाणी निर्माण कधी झाला नाही. अनेक कामं आपण मागितली असतील आणि ती कामं पूर्णपणे नेण्याचं काम अतिशय प्रामाणिकपणानं आबांनी या ठिकाणी केलेलं आहे. याबद्दल कुठलीही शंका घेण्याचं काही कारण नाही. आज निश्चितपणाने काही घडामोडी घडल्या. लोकसभेची निवडणूक व्हायच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 पक्ष या ठिकाणी झाले आणि 2 पक्ष झाल्यानंतर निश्चितपणानं आपल्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण होतं. कारण जे नेतृत्व आपण दैवत म्हणून पाहत होतो आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष आपण काम करतो आणि आज पवार साहेबांच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा, परंतु आपल्या तालुक्यातील मतदारसंघातील सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांनी पहिल्यांदा आपण साहेबांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता, परंतु तो निर्णय बदलण्याची वेळ आपल्यावर आली. याचं कारण आपण या ठिकाणी सांगितलं की किसनवीर कारखाना आणि खंडाळा कारखाना आपल्या सगळ्यांच्यात काही गैरसमज करण्याचा प्रयत्न काय मंडळींनी केला, परंतु भूमिका बदलण्याचा निर्णय घेण्याचं कारण होतं की पवार साहेबांनी अथक प्रयत्न केले. 2 वर्ष काकांच्या सोबत असतील, आबांसोबत असतील, मिटिंग केल्या, परंतु त्यातून यश काही येऊ शकलं नाही. सत्तेशिवाय शहाणपण नसतं म्हणून आपल्याला अजितदादांच्या पाठीमागे त्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घ्यावा लागला. हा निर्णय घेत असताना आबांनी आपल्या राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली. जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.